शुभ दुपार सगळ्यांना. शुभ दुपार सर्वांना. आमच्या पोरीने आंघोळ केली. मॅडम काय म्हणतात बघा ना. हो ना, झाली बाई 12 वाजल्या. आणि इकडे आमच्या दीदीचं काय काढलंय काय मला का होय दीदी, कधी उरकायची ग तुझी बिर्याणी? होय लवकर उरक की अगं, एवढा कांदा लागतो बिर्याणीला? तू बघ ना, मला म्हणली बिर्याणीला किती वेळ लागतो. मी म्हणलं तासाभरात होऊन जाईन, आम्हाला घरी जायचंय. तर अजून आता ही 12 वाजल्यात, आता 2 वाजवती का 3 वाजवती काय माहित बाई आम्हाला जेवायला. नको म्हणलं तरी ऐका नाही. नाही बिर्याणीच खाऊन जा. तिचं काय होतं, बिर्याणी खायची होती. तिचं काय होतं, आम्ही चाललो की बाय. अगं बाय गेल्या वेळेस पण तसं, तुम्ही बघितलं त्याच्या गेल्या वेळेस पण तसं. पण आज काही बिर्याणी खाल्ल्याशिवाय आम्हाला जाऊन देत नाही होय. आणि घरी गेले की मला आमच्या आत्याचं बोलणं बसवणार हे. माहितीये का दीदी वहिनी काय बोलली? अण्णा बोललेला की मला बिर्याणी खायची म्हणून अण्णासाठी दीदी वहिनी बिर्याणी. हो ना, दीदी वहिनी उरक, आम्हाला घरी जायचंय या. त्याला म्हणावं लागतं तसं, ते थोडा लाजतो मग. होय दीदी वहिनी, अगं आम्हाला घरी जायचंय या. कधी तुझं उरकायचं बाई? मी काय म्हणते तिला. चला, आमच्या काकीने सगळं स्वच्छ करून बाया दमून गेली. गाडी लावली मी इकडे चार्जिंगला. काल तर गाडी चार्जिंग लावली नाही, कारण का तर मी घरी घेऊन जाईन म्हणून. असली पोरं आहे ती. आज तरी सकाळी ती खवळून चार्जिंग लावायला. चला आता सगळ्यांची गाठी घेऊन येते का, तर आता लय बिल झालंय माझं आता. त्याच्यामुळं आता जायचंय, पॅकिंग चालू. त्या दिवशी खोल्या टाकले का नाही हो? टाकली वय. बर मी काय म्हणते या, तसली चटणी संपली वय. लसूण चटणी तसली खायची. लसूण चटणी वय संपली, तुला मग करावं लागल. करतो की. त्याला किती लसूण सोललेला आहे? मला एक करून द्यावं, एक पॅकेट आहे. सगळी संपली. हा, मसाल्याची पॅकिंग चालली इथं, धना पावडरची एकदम मस्त. परवा दिवशी तुम्ही सगळं बघितलं, हे सगळं झाकून ठेवलंय आता. हे सगळं हळदीचं आणि ह्याचं चाललेलं आहे. चला, एखाद्यावर उतरून टाकायच्या मिरच्या जरी ना म्हणलं ना एखादा आम्हाला एवढ्या मिरच्या दे उतरून टाकायला, तर नाही ते. आज यायच्यात ना तुमच्या मिरच्या? हा, ते बाहेर गेलत ना मिरच्या ना. ती कुरिअर का ठेवलंय तुम्ही त्या तिथचं? अगं त्याच्यात भरायचं होतं सांडगा अर्धा किलो, लसूण अर्धा किलो, आणि ती भरलंय त्याच्यात वेगळंच किनवटचं पार्सल आहे का रावेचं. आणि हे रावेचं पार्सल कुरिअरने जात नाही, पोस्टाने जातं. पण ते त्या साहेबांचं लसूण अर्धा किलो, ही सांडगा अर्धा किलो येतं. ती लसूण चटणी पोट त्यातली नाही तुला. माझ्याकडे तर एकदा काय झालं माहितीये का, एक जणाचं 1 किलो सांडग, नाही एक जणाची हाय मटकी 1 किलो गावरान मटकी सांगितली. आणि ज्ञानेश्वरीने परवा दिवशी काय केलं माहितीये का, मंगळवारी कुठलं मग 1 किलो सांडग दिले. तर 1 किलो मटकीच्या ऐवजी 1 किलो सांडग आणि 1 किलो कुरडे. आता त्यांनी जर कुरिअर उघडं बघितलं तर त्या लोकांवर सांगून घेते ना, त्यांनी ह्यांना सांगितलं काय दिलंय का. कवा दळायची, कवा मळायची, कवा सांडग 450 रुपयाचं, मटकी 200ची. आपलेच आहेत. एखाद्याची गेलं थोडंफार तरी मी म्हणलं जाऊन दे आता, मी त्यांना फोनच केला नाही. म्हणलं आता चटते फोन करते ना, करतात फोन. चटते कधी जास्त जातं, कधी कमी जातं, हो. मला फोन करते. एका ताईंना ज्वारीचे 1 किलो पापड होते, त्यांना अर्धा किलो गेले. आणि एका ताईंचे अर्धा किलो होते, त्यांना किलो गेले. आज त्यांनी सांगितलं पण होतं व्हिडिओ. नाही, आणि देतात पैसे. खरंच ताई साहेब तुम्ही ना. हा, आणि इमानदारीने त्या पैसे सगळं पाठवतात बरं का. मी कितीतरी जणींना आजपर्यंत एवढे ऑर्डर टाकले. आता 3-4 वर्ष पूर्ण होऊन आता 5वं वर्ष लागेल 2 जूनला. पण एकही ताई साहेबांनी, एखाद्या कवचित ताई साहेब नाही बरं का, माझं तर नाही तर. पण आजपर्यंत ऑर्डर टाकताना एकाही ताई साहेबांनी फसवलं नाही. हा, एका ताईंनी तेवढं केलं बरं का गोलमाल, ते डुप्लिकेट स्क्रीनशॉट पाठवलं होतं त्यांनी मला. माझं दोघींनी केलं. पण त्यांचं कशी रक्कम जास्त होते, त्यामुळे आमच्या अकाउंटला एवढी रक्कम येत नाही 10-15 हजाराची. तर त्यांनी मला डुप्लिकेट स्क्रीनशॉट पाठवला आणि मी पाहिला, तर मग तो डुप्लिकेट होता. ती लगेच कळलं, मेसेज नाही आला. तर मग त्या ताई साहेबांना मी मेसेज केलं, त्यांनी सगळं डिलीट आणलं. पण असं नाही, माझ्याकडे 2 जणींनी केलं. नाही, पार्सल पोचलं पण त्या नाही म्हणल्या आणि डबल घेतलं. पण जाऊ द्या, असं दे. मी नाही लय ताण घेतला, देऊन टाकलं लगेच. कधी कधी नाही, कधी कधी पोचत बी नाही, आणि कधी कधी होत किंवा दुसरं कोणी घेतलेलं असलं तर होत. जाऊ दे, पण मी नाही लय ताण घेत, त्याच्या जागेवर डबल. चला तर चालेल. आम्ही सगळा माल घरी बनवतो. तरी हळद काल करत होत्या, ती दाखवलं नाही आपण. मी तिकडे होते. काय 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 दाखव. आणि माझं पण तसंच होतंय. व काय होतं, अण्णाने ज्ञानेश्वरीने जर नाही ना, मग अण्णाने जर फोन नाही ना धरला, तर आपण जर काय कामात असलो ना, तर माझं तसंच होतं. मग ज्ञानेश्वरी करू लागत असली ना, तर अण्णाला खवळून व्हिडिओ करायला लावला तरच कळतं.
जाऊ द्या, काय जेवढं मला जेवढं जमतं ना तेवढं मी दाखवते, जी जमत नाही ती आता ही सगळी चिटकावायची पॅकिंग आज आमच्या दीदीकडे आहे. म्हणजे कुरिअर चिटकावायचं Courier चिटकवून. चिटकवून, हा. तिला कधी सोड होईल तेव्हा चिटकवून. ह्याच्यात हळकुंड हे करून तर मग कधी परत ती आता रात्री घातलंय वाटतं ही लोणचं आयचं इकडं. चला, आणि ही मुरायला टाकलंय ह्यांनी असं ही 2 दिवस 3 भरण्यात. पण मुरलं नाही बरं का हो ही लोणचं. पण तरी तुम्हाला कोणाला पाहिजे असलं तर मस्त लोणचं. शुभ्र दाखवत होती. हो का, हे आता केली ही आता टाकले त्यांनी. आम्ही यायच्या आधी त्यांची रेसिपी झाली नाही तर रेसिपी पण दाखवली असती. पण आईला ह्यांना म्हणलं सांगून यावं. चला आम्ही आता घरी चाललोय, आमचं लय बीट झालंय आता. शुभ्रा ठेवा झाकून, एक खिडकी एवढं ठेवायची वहिनी. शुभ्रा तू काही केली केले लोणचं मस्तपैकी दाखवा म्हणलं. मम्मी हा. आपण शुभ्राचं लोणचं घेऊन जाऊ बरं का? बर, ती बळ तरी दिन का आपल्याला किती चाबरी या. अयो, तुला थोडंच देती मला लेट होते असं म्हणते. आम्ही सगळं घेणार. आमच्या घरी हाय लोणचं नको बाई आम्हाला. चला आम्ही चाललो, जाऊ का आता. आणि कुणाला लोणचं जर घ्यायचं असलं तर वहिनी नंबर सांगा की तुमचा. राव वहिनी तर बाहेरच गायब. मोबाईल होती 87 88 08 93 09. हा, ह्यो त्यांचा नंबर आहे, लक्षात राहून द्या लोणच्यासाठी. ज्यांना कुणाला गावरान लोणचं पाहिजे त्यांनी टाका ऑर्डर. लपून खायचं ते. नको लपू. असा हिला देगाणा घालायला लागतो, लई चाबरी. म्हणून तर वहिनी पाहिजे होती, कालपासून दुसरा काढलाय. वहिनी कुठे आहे? वहिनी कशाच कुठे आहे? वहिनीला ठेवली पण असती व, पण माझं व्हायचं 8 दिवस लय नडत आहे. हिला मग तर किती का आलंय ग राहिले. हो, हे भात उकडून घेतलाय वे. हा, तांदूळ शिजवून घेतले. चिकन शिजतंय. शिजलं का नाही अजून. शिजतंय. त्यात मध्ये ती मम्मीला व्हेज बिर्याणी बनवती. बनवली का. हा, तिकडे ती ही करायला टाकलं, फोडणी दिलंय. इकडे ही दिलंय. आता आणि किती वेळ लागन बाय. लाकडं बारकी आणू का जरा जास्त. अर्धा तास होय. होय, जाईन ना आम्ही 4 वाजता तर. मग गॅसवरच कर म्हणलेलं की ग तुला. घरात नाही चालत. ती मम्मी माहिती नाही. बारकी पोळण तिने असं सगळं साहित्य केलंय. बघू आता कवर चालायचं हिज. म्हणली तासात होईल म्हणती. वाजल्यात आता आईच्या घरून जाऊन आलो. आता डायरेक्ट आपलं हिथनच निघाय. ज्ञानेश्वरी लय ही गाडी गरम, गाडी लय ऊन आलाय, चार्जिंगला लावली, काढती झाली असं ना आपल्याला जायापुरती. अवतार बघा इकडं घरात पण काय चाललंय काय लय काय काय चाललेलं दिसतंय बाबा. तिकडं व्हेज बिर्याणी करते मम्मीला. राईस करून ठेवलाय. मला दाखवू पाठीमागच्या कॅमेऱ्याने एकदा. सगळं तिने भाजून घेतलंय, राईस उकडून घेतलाय, सामान काढलेलं आहे. इथं फ्लावर उखडलाय, इथं गिरवी तळाय टाकली, आणि ही कोथिंबीर ही तीन सगळं केलं. कितीक राहिले ग बाय ह्याचं. तिथलं केलं आणि इकडे आली. इकडे करत तिथला जाळ घेतला. गणेशला बसव की तिथं राखण. अगं तो आंघोळ करायला लगेच निघून गेला. मला म्हणलं आंघोळ. अशा प्रकारे हे चाललेलं आहे सगळं. आणि कसा वाटतोय तुम्हाला व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी. मला माहिती आहे तुला थोडा वास लागला तरी तू खात नाही. मी हात धुतल्याशिवाय हो ना, पोरीचं किती हाल चालत. नको म्हटलं तरी पोरगी ऐकतच नाही त्याला. मी तरी काय करू. आम्ही आता पण गेलो असतो का ना. हा, पण आता ही ऐका नाही शिजत मनाने. चलू द्या कवर 4 वाजता आता. बिर्याणी चालली आमच्यासाठी. अहो तुम्हाला काय सांगू, माझी ही तब्येत फक्त हिच्यामुळे. दीदी नवऱ्याच्या घरी जर जायची म्हणलं तर मला वाटतं महिनाभर आधी गरज नदीला पाणी येईल. आणि दीदी नवऱ्याची तर गेल्यावर माझं कसं व्हायचं मला माहित नाही. कारण का कुणी कुठली पोरगी नवऱ्याच्या घरी चाललेला व्हिडिओ बघितला तर तिकडं मागं गंगा येऊन वाहते त्या. अवघड आहे. पण तुम्हाला खाय मागाशीच रडली मी व्हिडिओ बघत होती आणि मुलगी चालली होती नवऱ्याच्या घरी आणि ते एवढ्या गर्दीत आपल्या बापाला हुडकत होती. आणि पापा अहो ती दीदी पण तुम्हाला नाही हुडकणार, तिच्या बापाला हुडका येणार नाही. ती कोणाला का हुडकणार, पण मी रडत नाही तिकडं. मग मी लगेच रडली. तिकडं लगेच माझ्या गंगा यमुना व्हायला लागल्या आणि खरं माझी मी रडली मगाशी. म्हणलं कसं व्हायचं आपलं. चला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. आणि का आता दीदी आणि गिरी बाहेर ती बिर्याणी कशी करते ती मी बघते. आपलं मला मी कधी काय केलेलं नाही बरं का बिर्याणी.
तिने टाकलंय सगळं भाजायला हे. तिचं मी आता सगळं व्यवस्थित बघते आणि छान असं आता मस्तपैकी बिर्याणी खातो झाल्यावरती आणि आम्ही आमच्या गावाला जातो. आता 3 दिवस झालं लय बिल झाले. आता बुधवार, काल गुरुवार, आज शुक्रवार. होय बाय गॅस कमी कर मस्त जात्या ग, पण आता काय करती, आपला बिझनेस आहे एवढा 8 दिवस. परत पाऊस पाणी यायला लागलं काय झालं मग कुरड्या हे कशा करायच्या तू सांग. तिथलं खाली लागले तर बघायला गेली तर हिथलं खाली लागून बसली. बरं गॅस 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 कमी कर. करून गेली ती. तिथलं काय ओतलं का पाणी त्यात? तिथलं नव्हतं लागलं पण हिथलं लागून खाली. आता ही बघ किती अगं पाऊस पडला आणि 2 दिवस तर आम्ही आणि येऊन राहू पावसाळ्याचं. मग पावसात एवढं काही काम नाही. हो खरंच मामा येतो माझ्या आणि एक चक्कर होईल. हा मग ठीक आहे. परत मामा आल्या मग नाही. मामा मग म्हणतो कुठं नको जाऊ. मामा असल्या त्याच्या बाहेर थांबव त्याच्यापाशी. आणि मग कसं मामा येतो अजून एक चक्कर मारून जाईल मी अशी 2 दिवसाची राईट मारून. जायचंय ना एक दिवस कुठं तरी मग बघू करू विचार आणि एक दिवस येऊ फिरून मस्तपैकी. मामा पण म्हणलाय जा. मामा म्हणजे मला भेट नव्हतं. नाही आधीच ती मला म्हणलं होतं जा पण ती तिकडे तवर गेलं मग असं. तर आता हा मस्त व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सकाळपासून सांगा सगळ्यांनी कमेंट करून. आणि बाय सगळ्यांना शुभ दुपार होईल ना दीदी. ज्ञानूची येते तोंडासारखं.